नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं सायलीच्या हाराची चोरी मैनावतीने केलेली असते, पण हाराची शोधाशोध झाल्यानंतर हार मैनावतीच्या रूममध्ये न सापडता प्रियाच्या रूममध्ये सापडलेला असतो। त्यामुळे संशयाची सुई प्रियावरती जाऊन अडकलेली असते। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता येणाऱ्या भागामध्ये अश्विन प्रियाची बाजू घेत म्हणतो की चोरी तन्वीने केलेली नाही आहे। तेव्हा प्रेक्षकांनो, सगळेजण आता प्रियावरती संशय घेतात, मात्र अर्जुन अश्विनच्या बोलण्यावरती विश्वास ठेवतो आणि या वेळेला प्रियाने चोरी केली नाही हे सुद्धा अर्जुन मान्य करतो। तर अश्विनच्या बोलण्यावरती विश्वास ठेवत इथे अर्जुनने मैनावती सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात खूप मोठा प्लॅन आखलेला असतो। त्यांना एक्सपोज करण्यासाठी अर्जुनने खूप मोठं षडयंत्र रचलेलं असतं। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, अर्जुनने आता सगळ्यात आधी सिद्ध केलेलं असतं की सायली मैनावती आणि सदाशिव यांची मुलगी नाही आहे। त्यासाठी त्याने DNA रिपोर्ट तयार केलेले असतात। अर्जुन DNA रिपोर्ट सायलीच्या हातामध्ये देताच खूप मोठा सत्याचा उलगडा झालेला असतो। सायली सदाशिव लोखंडे आणि मैनावती यांची मुलगी नसल्याचं समोर आलेलं असतं आणि ज्या क्षणी हे सत्य समोर येतं त्या क्षणी सायली स्वतः आपल्या हाताने मैनावती आणि सदाशिव लोखंडे यांना घरातून जायला सांगते। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, आपण बघितलं जेव्हापासून अर्जुन सायलीचे आई वडील म्हणून मैनावती आणि सदाशिव लोखंडे या दोघांना घरामध्ये घेऊन आलेला असतो, तेव्हापासून त्या दोघांचा डोळा फक्त इथे सुभेदारांच्या मालमत्तेवरती असतो, पैशांवरती असतो आणि दागिन्यांवरती असतो। सुभेदार आपल्याला इतकी इज्जत देत आहेत, खायला प्यायला पोटभर देत आहेत, काय हवं नको ते सगळं आपल्याला इथे मिळतं आहे। मग जर प्रामाणिकपणाने राहिले असते तर कुठे बिघडलं असतं का? पण नाही, शेवटीला माणसाची वृत्ती बदलत नाही, तेच खरं। प्रियाने सुद्धा तेच केलं आणि आता हे लोखंडे कुटुंबसुद्धा तेच करत आहे। आता मायलेकी असल्यामुळे प्रिया आणि मैनावती दोघीजणी तेवढ्याच लालची असतात। त्यामुळे आता सायली जी आता जीव ओवाळून टाकते आपल्या आई वडिलांवरती, खोटे आहेत पण सायलीला माहिती नाही, त्यामुळे सायली आपला जीव ओवाळून टाकते आपल्या आई वडिलांवरती, सख्यापेक्षाही जास्त माया देण्याचा प्रयत्न करते। पण तरीसुद्धा प्रेक्षकांनो, इथे आता सायलीला ती माया रिटर्नमध्ये मिळत नाही आहे आणि सायलीची माया या लोकांना बदलूसुद्धा शकत नाही आहे। कारण प्रेक्षकांनो, हाताला लागण्याचं नाटक करून अर्जुनकडे पैसे मागण्याचा प्रयत्न केला, अश्विनने ते भांडं फोडलं। त्यानंतर प्रेक्षकांनो, त्याच्या आधी जेव्हा तिला कपडे हवे होते तेव्हा स्वतःची साडी फाडली। अर्जुन आणि सायली इथे सदाशिव आणि मैनावतीला शॉपिंगसाठी घेऊन गेले, तिच्यासाठी हव्या तेवढ्या साड्या खरेदी केल्या। एवढं सगळं करूनसुद्धा तिचं पोट भरलं नाही तर इथे चोरी करण्याचा प्रयत्न केला। आणि आता तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्णाजीने सायलीसाठी आणलेला एवढा मोठा हार तो सुद्धा आता मैनावतीने गायब केलेला असतो। त्यानंतर प्रेक्षकांनो, अश्विन आणि प्रिया बाहेरच असतात। अस्मिताला तो हार घालून फोटो काढायचा असतो, तेव्हा हार चोरल्याचं सत्य समोर येतं। तेव्हा सायली इथे आता खूपच जास्त घाबरते। अस्मिता सगळ्यांना आवाज देऊन लवकरात लवकर बोलावून घेते। तेव्हा ती म्हणत असते की सायलीचा हार चोरीला गेलाय। तेव्हा सायली म्हणत असते की पूर्णाजी, हार तर मी बॉक्समध्ये ठेवला होता आणि इथेच ड्रॉवरमध्ये ठेवला होता। स्वयंपाक झाल्यानंतर मी पुन्हा तो हार घालणार होते, पण बघा ना, हार चोरीला गेला। सगळेजण आता ड्रॉवरमध्ये वगैरे सगळीकडे शोधतात, पण हार काही सापडत नाही। तेव्हा इथे आता सगळ्यांना वाटत असतं की सायलीला हार केला म्हणून इथे प्रियाला खूप राग आला होता। कदाचित प्रियाने तर तो हार चोरला नसेल ना, कारण याआधीसुद्धा प्रियाने बऱ्याच वेळा चोऱ्या माऱ्या केलेल्या असतात। सायलीला कमीपणा देण्यासाठी तिचा हार नक्कीच ती चोरू शकते असा संशय सगळ्यांच्या मनामध्ये आलेला असतो। तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की 1 मिनिट, घरातली सगळी माणसं आहेत, मग नक्की चोरी केली तरी कुणी? तेव्हा अर्जुन आणि सायली, मी तुम्हाला दोघांना सांगते, सगळ्यांच्या रूमची इथे झडती घ्यायची, अगदी सगळ्यांच्या।
सगळ्यांच्या रूमची झडती घ्यायची, शोधाशोध करायची. हार घरातच कुठेतरी गायब झालेला आहे. तो हार नक्की कुठे आहे हे आपल्याला सापडेलच. सुरुवात माझ्या रूमपासून करा. तेव्हा अर्जुन म्हणतो, पूर्णाजी हे काय बोलतेस तू? हे बघ, माझा सगळ्यांवरती विश्वास आहे. आम्हाला नाही शोधाशोध करायची आहे. हरवला असेल कुठेतरी तो सापडेल. आम्हाला नाही शोधाशोध करायची. तेव्हा पूर्णाजी म्हणते, मी सांगते ना. अर्जुन, सायली चला माझ्या रूममध्ये. आधी माझ्या रूमची झडती घ्या. कुणी जर कुठे ठेवला असेल तर माझ्या रूममध्ये सुद्धा सापडेल. तेव्हा इथे अर्जुन सायली आता पूर्णाजीच्या रूममध्ये जातात आणि आपली वरवर पूर्णाजीच्या समाधानासाठी शोधाशोध करतात. त्यानंतर इथे कल्पना म्हणते, आता माझ्या रूममध्ये चला. प्रताप काका कल्पनाच्या रूमची शोधाशोध होते. सायली म्हणते, मी माझ्या रूममध्ये सुद्धा चेक करते, जर कुणी ठेवला असेल तर. तेव्हा इथे सायली अर्जुन दोघेजणं आपली रूमसुद्धा चेक करतात. विमल म्हणते, दादा माझी रूमसुद्धा चेक करा. त्याच्यामध्ये जर कुणी ठेवला असेल तर. चोरी तर मी करणार नाही हे तुम्हाला पण माहिती आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, चल विमल. विमलच्या रूमची सुद्धा शोधाशोध केली जाते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता प्रियाची रूम उरलेली असते. सगळीकडे शोधाशोध करत असताना मैनावती आणि त्याचबरोबर सदाशिव लोखंडे घाबरतात. म्हणतात की आता काही खरं नाही आहे. पहिल्यांदा आपण इथे पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांनी आपल्याला मोठ्या मनाने माफ केलं. या घरामध्ये एकापेक्षा एक सगळे आहेत. पूर्णाजीने तर आपल्याला माफ केलं. त्या इतक्या कडक शिस्तीच्या आहेत तरीसुद्धा फक्त सायलीकडे बघून आपल्याला माफ केलं आहे. पण आता जर त्यांना कळलं की आपण त्याने बनवलेला हार, तो सुद्धा सायलीचा हार चोरला आहे, तर आपल्याला या घरामध्ये पुन्हा राहू देणार नाही. कदाचित जेलमध्ये सुद्धा पाठवतील. आणि जर आपण जेलमध्ये गेलो ना तर आधीचे सगळे गुन्हेसुद्धा बाहेर येतील. कळतंय का तुला? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मैनावती म्हणते, अहो काय करायचं मग? तेव्हा मैनावती त्याचबरोबर प्रिया, पूर्णाजी या सगळ्यांची रूम आता बाहेरच्या बाजूला असतात. तेव्हा मैनावती काम करते. पूर्णाजीच्या रूममध्ये न जाता ती प्रियाच्या रूममध्ये जाते. म्हणते, जाऊ दे, अडकवायचं तर हिलाच अडकवायचं. नाहीतर माझ्या रूमची झडती घेतली तर हार आपण चोरलाय हे सगळ्यांच्या लक्षात येईल आणि सगळ्यांचा विश्वासही बसेल. कारण आपल्याला आता पैशांची गरज आहे हे आपण तोंडाने सांगितलं आहे आणि खोटं बोलून पैसे उकळण्याचा प्रयत्न देखील केला आहे. त्यामुळे सगळ्यांचा पटकन विश्वास बसेल की आपण दोघेजणं नक्कीच हार चोरू शकतो. तेव्हा हा हार आता आपण ह्या तन्वीच्या रूममध्ये ठेवूया. नाव जर आलंच ना चोरीचं तर तिच्यावरतीच येईल. तेव्हा इथे प्रियाला माहितीसुद्धा नसतं. तिच्या कपाटामध्ये आता मैनावती हार नेऊन ठेवते. कारण मैनावतीवरती नाव येऊ नये म्हणून. आणि तन्वीवरती तिचा रागसुद्धा असतो. कारण प्रियाने तिला घरातून बाहेर हकलून दिलेलं असतं ना. त्यामुळे आता हिच्यावरती नाव येऊ दे. सगळ्यांना खरंसुद्धा वाटेल. कारण जेव्हा इथे सायलीला हार देण्यात आलेला असतो तेव्हा अश्विन आणि प्रिया दोघेजणं कांगावासुद्धा करतात. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सगळेजणं शोधाशोध करत असताना प्रियाच्या रूममध्ये जातात. तिथे शोधताना इथे कपाटामध्ये हार सापडलेला असतो. तेव्हा इथे प्रिया म्हणते की आमच्या रूममध्ये शोधायचं आहे तर शोधा, पण आमच्या रूममध्ये हार सापडणारच नाही. आणि नेमका कपाटामध्ये हार सापडलेला असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, अच्छा तू तर म्हणत होतीस की हार तुझ्या कपाटात नाही आहे म्हणून, मग हा हार काय करतोय तुझ्या कपाटात सांग ना. पूर्णाजीने सायलीसाठी दागिना केला आणि तुझ्यासाठी नाही, म्हणून तुला इतका राग आला की तू सायलीचा हार चोरण्याचा प्रयत्न केलास. लाज नाही वाटली तुला तन्वी? तेव्हा इथे आता अर्जुन आणि सायली दोघेजणं बाहेर येतात. पूर्णाजी म्हणते, काय झालं अर्जुन, सापडला का हार? तेव्हा अर्जुन म्हणतो, पूर्णाजी तू बरोबर बोलली होतीस. आपला संशय खरा ठरला. हार तन्वीच्या रूममध्ये सापडलेला आहे. तेव्हा इथे सगळेजण आता प्रियाला ब्लेम करत असतात. तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते, काय गं, अजूनसुद्धा तुझी सवय गेलेली दिसत नाही आहे. सायलीचा हार चोरण्यापर्यंत मजल गेली का तुझी? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सायली म्हणत असते, लाज नाही वाटली तुला प्रिया? माझा हार चोरताना आणि कपाटामध्ये सापडणार नाही असं वाटलं का तुला? तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, अगं गप्प बस तू, काय बोलतेस, तुला तरी कळतंय का? तुझा हार मी का चोरेन? तुझ्या आईला विचार खरी चोर कोण आहे ते. तुझ्या आईनेच तुझा हार चोरला असेल. मला माहिती आहे ना, पैशांसाठी काही करू शकतात ते लोक. तेव्हा इथे सायलीला राग येतो. सायली म्हणते, प्रिया तुझी हिंमत कशी झाली गं माझ्या आईवडिलांना बोलायची? आणि सायली आता प्रियाच्या थोबाडीत देणार असते. तेव्हा इथे अश्विन सायलीचा हात पकडतो आणि म्हणतो, 1 मिनिट सायली, काय करतेस तू? तन्वीच्या थोबाडीत देतेस? काय चुकीचं बोलली तन्वी? हे बघ,
तिने तुझा हार चोरलेला नाही आहे, कळतंय तुला? तुझ्या आईनेच तुझा हार चोरला असेल. अगं, ज्या माणसांना पैशांची गरज आहे ते स्वतःच्या हाताला खोटं प्लास्टर करू शकतात, बरोबर ना? आणि तुमच्याकडून पैसे उकळू शकतात. ते लोक तुझा हार नक्कीच चोरू शकतात. तू तिथे हार ठेवल्याच्या आधीच आम्ही दोघेजणं बाहेर गेलो होतो आणि तेव्हापासून आम्ही दोघेजणं बाहेरच आहोत. मग इथे तन्वी कधी येईल आणि तुझा हार चोरेल सांग ना? आम्ही दोघेजणं बाहेरच फिरतोय. तुझा आवाज आल्यानंतर आम्ही आतमध्ये आलो आहे. मग ती का चोरी करेल? आणि हे बघ आमचे फोटोज. आम्ही ह्या वेळेला बाहेर जर आहोत तर आम्ही आतमध्ये काय करू? तेव्हा प्रेक्षकांनो, अश्विन आता पुरावा देतो. अश्विन म्हणतो, पण तुझे आईवडील आहेत ना, ते नक्की चोरी करू शकतात हां. मला पूर्णपणे खात्री आहे. विचार ना, तुझ्या आईवडिलांना विचार. तुझी शपथ घ्यायला सांग. बघू दे शपथ घेतायत का? मला पूर्णपणे खात्री आहे, चोरी तुझ्या आईनेच केलेली आहे. तिनेच तुझा हार गायब केला आहे, आम्ही नाही. आणि तन्वीने तर मुळीच नाही, कारण मगापासून मी तिच्या बरोबरच आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन अश्विनच्या बोलण्यावरती विश्वास ठेवतो. तेव्हा इथे अश्विन म्हणतो, तुझ्या वडिलांना डॉक्टर केदारबरोबर भांडताना मी स्वतः बघितलं आहे गं. कसे धमकी देत होते, कसे भांडत होते ना पैशांसाठी, ते मी स्वतः बघितले. त्यामुळे माझ्या बायकोवरती खोटे नाटे आरोप करू नकोस. तेव्हा अर्जुन म्हणतो की बायको जाऊ दे, हार भेटलाय ना ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. चुकून कुणीतरी डाव्या उजव्या हाताने ठेवला असेल म्हणून तो गायब झाला असेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली आहे? हार मिळणं महत्त्वाचं आहे. माझा अश्विनवरती विश्वास आहे. अश्विन कधीच खोटं नाही बोलत. तो साधा भोळा आहे. लोकांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवतो, पण तो खोटं कधीच बोलणार नाही. जर तो म्हणतोय की तन्वीने काही नाही केले, ती त्याच्याबरोबर होती, म्हणजे तिने काही केलेलं नाही आहे, मला माहिती आहे. आणि त्या हाराचं म्हणाल तर चुकून गेला असेल ना. पण प्रेक्षकांनो, अर्जुनला मात्र सायलीच्या आईवडिलांवरती संशय आलेला असतो. अर्जुन म्हणतो की नाही, हे लोक सायलीचे आईवडील असू शकत नाही. आणि त्यांनी ज्या पद्धतीने सायलीच्या बाळपणाचं वर्णन केलं आहे, सायली तर लहानपणापासून खूप गुणी आहे असं मधुभाऊ म्हणतात. चोऱ्या माऱ्या तर त्यांनी कधी केल्याच नाही आहेत. आणि मधुभाऊ तर सांगत होते की सायलीला चोरी केलेली, खोटं बोललेलं कधीच आवडत नव्हतं. मग हे लोक सांगतायत तशी तर माझी सायली बिलकुल नाही आहे. सायलीला टापटीपणा इतका आवडतो, पण ह्या लोकांची रूम पूर्णपणे त्यांनी उद्ध्वस्त करून ठेवले. तेव्हा अर्जुन म्हणतो काहीतरी गडबड आहे. जेव्हा इथे पूर्णाजी आता त्या सगळ्यांमध्ये एक स्पर्धा करते की तुमच्याकडे अचानकपणे कुणी पाहुणं आलं तर तुम्ही पाहुणचार कसा कराल. तेव्हा प्रिया आणि इथे मैनावती या दोघीजणी आता सिमिलर बोलत असतात. म्हणजे अर्जुन म्हणतो नाही नाही, सरबत खारट आहे. तेव्हा इथे प्रिया आणि मैनावती म्हणतात, मग सरबत तुम्ही बाहेरून मागवा, सारखं सारखं आम्ही बनवणार नाही, ऑनलाईन ऑर्डर करा. पण इथे सायली, प्रतिमा, कल्पना सगळेजण पुन्हा सरबत बनवतात आणि सगळ्यांना चांगलं सरबतच देतात. त्यामुळे प्रेक्षकांनो, अर्जुन म्हणतो की सायली कुठल्या सिच्युएशनमध्ये कशी रिॲक्ट करेल ना, मला चांगलं माहिती आहे. माझी बायको कधीच चुकीचं वागणार नाही, पण हे तिच्या आईवडील वाटत नाही. त्यामुळे अर्जुन म्हणतो की आता इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे. DNA टेस्ट तर केलीच पाहिजे, त्याशिवाय यांच्यावरती विश्वास ठेवायला नको. तेव्हा अर्जुन मैनावतीच्या रूममध्ये जातो. ते कुणीही नसताना तिच्या फणीमधून केसांचे सॅम्पल मिळवतो, सायलीच्या केसांचे सॅम्पल मिळवतो आणि ते आता लॅबला देतो DNA टेस्ट करण्यासाठी. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता DNA टेस्टचे रिपोर्ट आलेले असतात आणि त्याच्यावरून हे सिद्ध होतं की सायली मिस्टर आणि मिसेस लोखंडे यांची मुलगी नाही आहे. हे लोक चांगले खातपीत असतात, वावरत असतात. तेव्हा अर्जुन येतो आणि म्हणतो, बायको माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, पण ती चूक आता मी सुधारतोय. तेव्हा बायको आता म्हणते अर्जुनची सायली की काय झालं. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, हे घे, हा आहे खूप मोठा पुरावा. तुझे आईवडील म्हणून ज्या लोकांना मी घरामध्ये घेऊन आलो होतो ते तुझे आईवडील नाही आहेत. मी तुझ्या आणि मैनावती काकूंची DNA टेस्ट केली होती, ती मॅच झालेली नाही आहे. याचा अर्थ तू त्यांची मुलगी नक्कीच नाही आहेस. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सत्य समोर आलेलं असतं. त्यामुळे इथे सायलीला कळतं की हे माझे आईवडील नाही आहेत. मग हे नक्की आहेत तरी कुणाचे आईवडील, पण ते कुणाचे का असेना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्जुन म्हणतो की माफ करा, तुम्ही माझ्या सायलीचे आईवडील नाही आहेत. आणि हा फोटोसुद्धा सायलीचा नाही आहे. सायली लहानपणी खूप वेगळी दिसत होती असं सगळेजण म्हणतात. त्याच्यामुळे हा सायलीचा फोटो तर नक्कीच नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, सायलीच्या समोर सत्य आल्यानंतर प्रिया म्हणत असते, बघितलं, तरीसुद्धा मी म्हणत होते कुठल्याही माणसांना घरामध्ये घेऊ नका म्हणून. तेव्हा सायली म्हणते, माफ करा, तुम्ही माझे आईवडील नाही. मग मी तुम्हाला कुठल्या हक्काने इथे ठेवू? तुम्हाला तुमच्या दुसऱ्या मुली आहेत ना,
तुम्ही त्यांच्यासाठी तुमच्या घरी आता जा आणि सायली त्यांना हाताला धरून घरातून आता जायला सांगते. नंतर सायली खूप जास्त रडते. ती म्हणत असते की माझे जरी हे आईवडील नसले तरीसुद्धा मी यांना खूप माया लावली, पण हे लोक नेहमी चुकीचेच वागले. त्यानंतर इथे अजून माझ्या घरच्या माणसांना यांच्यामुळे त्रास नको, माझ्यामुळे त्रास नको, म्हणून सायली सदाशिव लोखंडे आणि मैनावती लोखंडे यांना आता घरातून जायला सांगते. त्यांचा इथे क्रिमिनल रेकॉर्डसुद्धा निघालेला असतो. चोऱ्यामाऱ्या करणं हा त्यांचा धंदा आहे हे सुद्धा अर्जुनला समजलेलं असतं आणि म्हणूनच अर्जुन त्या दोघांना मानाने घरातून जायला सांगतो, कारण अर्जुननेच त्या लोकांना घरामध्ये आणलेलं असतं. नकळतपणे का होईना घरच्या लोकांना त्रास तर झालेलाच असतो. त्यामुळे इथे सायली आणि अर्जुन दोघेजण मानाने त्यांना, जरी ते आपले आईवडील नसले तरीसुद्धा मानाने ती त्यांना जायला सांगते आणि दोघेही त्यांना घरपर्यंत सोडायला सुद्धा जातात.